नमस्कार, आलिशान स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण आलो आहोत पुण्याच्या पु ल देशपांडे उद्यानमध्ये, ज्याला ओकायामा फ्रेंडशिप गार्डनसुद्धा म्हटलं जातं. तर एंटर केल्यावरती लेफ्ट हँड साईडला तुम्हाला पार्किंग स्पेस दिसेल, जिथे तुम्ही 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्क करू शकता. पार्किंगचे चार्जेस जे आहेत ते नॉर्मल आहेत. तर हे पुण्याच्या सिंहगड रोडला आहे हे गार्डन, आणि हे गार्डन जे आहे हे बेसिकली ओकायामा फ्रेंडशिप गार्डनसुद्धा म्हटलं जातं याला. तर इथनं तुम्हाला एंटर करायचं आहे. पुढे तुम्हाला एंट्री तिकीट काढावं लागेल. एंट्री तिकीट जे आहे ते 10 रुपीज आहे पर पर्सन ॲडल्टसाठी, आणि 5 रुपीज जे आहेत ते छोट्या मुलांसाठी आहेत पर पर्सन. तर अशा प्रकारे आपण आता एंट्री करणार आहोत गार्डनमध्ये. हा व्हिडिओ जो आहे तो मी जरा डिटेलमध्ये केला आहे, कारण हा व्ह्यू जो आहे तो तुम्ही मिस नाही करावा. जर तुम्ही या गार्डनमध्ये नाही आलात तरी तुम्ही व्हर्च्युअली ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हा गार्डनचा व्ह्यू एन्जॉय करू शकता. तर एंट्री केल्यावर लेफ्ट हँड साईडला तुम्हाला एक बोर्ड दिसेल, जिथे तुम्हाला गार्डनबद्दलची माहिती आणि रूल्स लिहिलेले आहेत ते तुम्हाला फॉलो करायचे आहेत. इथे तुम्हाला इटरीज अलाउड नाही आहेत. तुम्ही इथे खाण्याचं सामान वगैरे नाही घेऊन जाऊ शकता. फक्त तुम्हाला पाण्याचे बॉटल अलाउड आहेत. तर बेसिकली जापानमध्ये ओकायामा शहरामध्ये एक कोराक्योन नावाचं 300 वर्षापूर्वीचं गार्डन आहे. तर त्याच गार्डनची थीम जी आहे ती इथे देण्यात आलेली आहे. त्यामुळे याला ओकायामा फ्रेंडशिप गार्डन सुद्धा म्हटले जाते. तर आम्ही जेव्हा आलो होतो तेव्हा नुकताच पाऊस पडला होता, त्यामुळे अजूनच या गार्डनची जी ब्युटी आहे, जे नेचर व्ह्यू आहे ते अजूनच आम्हाला खूप एन्जॉय करता आलं. तर अशी पुढे गेल्यावरती असे शेड्स तुम्हाला दिसतील, जिथे बेंच वगैरे आहेत. तर तुम्ही तिथे बसून या गार्डनचा पूर्ण व्ह्यू बघू शकता. या गार्डनचा टायमिंग सकाळी 6 ते दुपारी 11 वाजेपर्यंत आहे, आणि संध्याकाळी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतचं आहे. इथे तुम्ही मॉर्निंग वॉकसाठी सुद्धा येऊ शकता. वाहतं पाणी आणि नेचर ब्युटी, जर तुम्हाला नेचर आवडत असेल तर हे नेचर लवरसाठी मस्ट व्हिजिट गार्डन आहे. इथे तुम्हाला मनाची खूप शांतता भेटेल. तर अशा वेगवेगळ्या टाईप्सचे झाडं सुद्धा तुम्हाला इथे बघायला मिळतील, आणि खूप उंच उंच झाड आहेत जे तुम्ही इथे पाहू शकता. व्हिडिओ मी जरा डिटेलमध्ये केला आहे, त्यामुळे शेवटपर्यंत पूर्ण पहा, जिथे तुम्हाला या गार्डनची पूर्ण माहिती भेटेल. गार्डनचा जो व्ह्यू आहे तो तुम्हाला बघायला मिळेल. जिथपर्यंत तुमची नजर जाईल ना तिथपर्यंत तुम्हाला सगळीकडे हिरवळच दिसेल. तर आत्तापर्यंत एवढं मोठं गार्डन तर मी इंडियामध्ये किंवा दुसरीकडे कुठे असं मला वाटत नाही असेल. तर अशा प्रकारे हे वाहत्या छोट्याशा नदी वगैरे तुम्हाला पण बघायला मिळतील. इथे फाउंटन्स वगैरे पण आहेत. लहान मुलांसाठी किड्स प्लेइंग एरिया सुद्धा आहे, जे गार्डनमध्ये एंटर केल्यावरती लेफ्ट हँड साईडला पार्किंग एरिया साईडला तुम्हाला दिसेल.
तर खूपच सुंदर असं हे गार्डन आहे. पुढे जाऊन वरती एक रूफटॉप व्ह्यू तुम्हाला दिसेल, जो आपण पुढे जाणारच आहोत वरती. तर लहान मुलं जे आहेत ते या गार्डनमध्ये येऊन खूपच एन्जॉय करतात. तर वरती जाऊन तुम्हाला या गार्डनचा पूर्ण व्ह्यू बघता येईल. इथे सेल्फी वगैरे क्लिक करू शकता. तर अशा प्रकारे हा पूर्ण व्ह्यू जो आहे तो गार्डनचा तुम्हाला इथनं दिसेल. खूपच सुंदर आणि सुरेख आहे हे गार्डन. एकदा तुम्ही नक्की व्हिजिट द्या. जर तुम्ही पुण्याला आलात तर हे गार्डन जे आहे ते मस्ट व्हिजिट गार्डन आहे. तर या गार्डनसोबतच आपले पुण्याचे जे आपण ब्लॉग्स टाकले होते, तो हा लास्ट ब्लॉग मी पुण्याचा टाकला होता. तर पुण्याचे ब्लॉग्स तुम्ही नसेल बघितले तर माझ्या चॅनलवरती ते नक्की बघून घ्या. जर तुम्ही पुण्याला आलात तर अशा प्रकारे तुम्ही तुमची आयटनरीसुद्धा प्लॅन करू शकता. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा. चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. धन्यवाद.